वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ऑनलाईन टेक हब. बघा, ऑनलाईन टेक हब या यूट्यूब चॅनलवरती आपण सी प्रोग्रामिंग लेक्चरचे व्हिडिओ सिरीज स्टार्ट केलेली आहे. त्याच्यामधील आपला नेक्स्ट टॉपिक आहे. बघा, प्रिव्हियस लेक्चरला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंग कन्सेप्ट बघितली होती. तर आता या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण स्ट्रिंगचे बिल्ट इन फंक्शन्स जे आहेत ते आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण काय आहे ते स्ट्रिंग फंक्शन्स. तर बघा, स्ट्रिंग फंक्शन्स जर तुम्हाला यूज करायचे असतील तर string.h ही जी काय हेडर फाईल आहे ती तुम्हाला यूज करावी लागणार आहे. कुठली? string.h. तर स्ट्रिंग फंक्शन्स बघा, फर्स्ट आहे स्ट्रिंग फंक्शन strlen स्ट्रिंग नेम. तर strlen हे फंक्शन काय करेल तर इट रिटर्न द लेंथ ऑफ स्ट्रिंग नेम. ब्रॅकेटमध्ये जी काय आपण स्ट्रिंग देऊ त्या स्ट्रिंगचे काय होणार आहे तर लेंथ तो रिटर्न करणार आहे. कोण? strlen. strcpy डेस्टिनेशन कॉमा सोर्स. तर हे फंक्शन काय करणार आहे तर इट कॉपी द कंटेंट ऑफ सोर्स स्ट्रिंग टू डेस्टिनेशन स्ट्रिंग. सोर्स स्ट्रिंग टू डेस्टिनेशन स्ट्रिंग. थर्ड, strcat first string comma second string. This function concatenates or joins first string with second string. म्हणजे strcat फंक्शन काय करेल, दोन स्ट्रिंग काय करेल ते कॉन्कॅट करेल किंवा जॉईन करेल. देन फोर्थ आहे फंक्शन आहे strcmp फर्स्ट स्ट्रिंग सेकंड स्ट्रिंग. तर हे फंक्शन काय करेल, दोन्ही स्ट्रिंग कम्पेअर करेल. जर दोन्ही स्ट्रिंग सेम असतील तर हा 0 रिटर्न करेल. त्यानंतर strrev स्ट्रिंग, तर हे फंक्शन काय करेल तर जी काय आपण स्ट्रिंग देऊ त्या स्ट्रिंगची काय होणार, रिव्हर्स स्ट्रिंग होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं फंक्शन आहे, नेक्स्ट फंक्शन आहे strlwr. तर strlwr फंक्शन काय करेल की जी आपण स्ट्रिंग ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करणार आहोत तर त्या स्ट्रिंगचं तो लोअर केसमध्ये कन्वर्ट करेल. आणि नेक्स्ट कुठला आहे strupr. तर हा काय करेल, जी काय आपण स्ट्रिंग ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करू त्या स्ट्रिंगचं तो अप्पर केसमध्ये कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन आपण वन बाय वन विथ एक्झाम्पल अंडरस्टँड करून घेऊयात. फर्स्ट आहे strlen. तर हे जे काही फंक्शन आहे हे फंक्शन काय करणार आहे तर इट रिटर्न्स द लेंथ ऑफ गिव्हन स्ट्रिंग. तो काय करणार आहे तर दिलेल्या स्ट्रिंगचं तो लेंथ कॅल्क्युलेट करेल. लेंथ मीन्स व्हॉट, नंबर ऑफ कॅरेक्टर इन दॅट स्ट्रिंग. देन बघा, हा जे काही strlen हे जे काही फंक्शन आहे इट डज नॉट काउंट द नल कॅरेक्टर. /0 जी काही स्ट्रिंगच्या एंडला ऑटोमॅटिकली अपेंड होतं ते /0 कॅरेक्टर इथं काउंट होणार नाही. त्यानंतर एक्झाम्पल बघा, तर इंट मेनमध्ये आपण कॅरेक्टर ch20 हा कॅरेक्टर ॲरे घेतलाय. म्हणजेच काय घेतलं, आपण स्ट्रिंग घेतली आणि त्या ॲरेमध्ये आपण जावा टी पॉइंट हे याचे काय आहेत आपण एक कॅरेक्टर स्टोअर केले. ॲट द एंडला काय दिले आपण इथं /0 दिलेला आहे. आणि आपण इथे काय केले बघा, प्रिंटेपमध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग इज %. इथे काय म्हटलंय strlen ऑफ ch. तर हे फंक्शन काय करेल, ch ही जी काय स्ट्रिंग आहे या स्ट्रिंगमध्ये जेवढे कॅरेक्टर्स आहेत तेवढे काय करेल कॅल्क्युलेट करेल आणि काय करेल तिथं प्रिंट करेल. ठीक आहे. देन आउटपुट काय लिहितं, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 10. पुढे बघा, नेक्स्ट आहे strcpy. तर हे फंक्शन काय करेल तर दिस फंक्शन कॉपी द सोर्स स्ट्रिंग इन टू डेस्टिनेशन. म्हणजेच काय होईल, सोर्स स्ट्रिंग म्हणजे कोणती की जी स्ट्रिंग कॉपी करायची आहे आणि डेस्टिनेशन म्हणजे काय, जिच्यामध्ये कॉपी करायची आहे. तर या ठिकाणी काय होईल, सोर्समधली स्ट्रिंग काय होणार आहे इथं डेस्टिनेशनमध्ये काय होणार आहे कॉपी होणार आहे. ठीक आहे. तर बघा इथं कॅरेक्टर ch20 याच्यामध्ये आपण जावा टी पॉइंट ही काय केले स्ट्रिंग स्टोअर करून ठेवलेले आहे. त्यानंतर कॅरेक्टर ch2 अनदर स्ट्रिंग घेतली आणि इथं बघा काय केले तर strcpy
CH2, CH. तर या ठिकाणी काय होईल, जी काही CH मध्ये स्ट्रिंग आहे ती काय होईल, CH मध्ये काय होणार आहे, कॉपी होणार आहे. आणि ॲट द एंडला काय केले आपण, CH प्रिंट केलेली आहे. तर तुम्हाला काय येईल, CH2 मध्ये जी काही स्ट्रिंग कॉपी झालेली आहे जावा टी पॉइंट, ते तुम्हाला इथे काय मिळेल, आउटपुट मिळेल. आउटपुट काय असेल, जावा स्ट्रिंग. देन थर्ड फंक्शन आहे बघा, strcat फॉर स्ट्रिंग कॉन्कॅटनेशन. तर काय करेल हे फंक्शन, दोन स्ट्रिंग कॉन्कॅट करेल किंवा जॉईन करेल. तर बघा याच्यामध्ये strcat फर्स्ट स्ट्रिंग अँड सेकंड स्ट्रिंग फंक्शन concat टू स्ट्रिंग रिझल्ट इज रिटर्न टू दी फर्स्ट स्ट्रिंग. तर काय होईल याच्यामध्ये strcatनं, ह्याचे काही दोन स्ट्रिंग्स आहेत, त्या काय होतील व दोन्ही स्ट्रिंग जॉईन होतील, काय होतील, जॉईन होतील किंवा कॉन्कॅट होतील. आणि कॉन्कॅट झाल्यानंतर जी काही कॉन्कॅटिनेटेड जी काही स्ट्रिंग असेल ती कुठं स्टोअर होणार आहे, तर फर्स्ट स्ट्रिंग मध्ये स्टोअर होणार आहे. तर बघू याचा प्रोग्राम काय आहे. तो प्रोग्राम मध्ये बघा, प्रोग्राम मध्ये काय केले बघा. तर प्रोग्राम मध्ये इथं आपण CH ऑफ 10 याच्यामध्ये हॅलो स्ट्रिंग काय केली, आपण स्टोअर केलेली आहे. आणि CH2 मध्ये आपण काय केले, ओनली C काय केलं, स्टोअर केलेलं आहे. देन नेक्स्ट लाईनला काय केले आपण बघा, strcat CH, CH2. तर इथे काय होईल, याची काही दोन स्ट्रिंग आहेत, CH आणि CH2, हे दोन्ही काय होतील व कॉन्कॅट होतील. म्हणजे CH मध्ये काय आहे, हॅलो आहे, CH2 मध्ये काय आहे, C आहे. तर ह्या दोन्ही काय होतील, कॉन्कॅट होतील. आणि कॉन्कॅट झाल्यानंतर जी काही कॉन्कॅटेटेड स्ट्रिंग असेल ती कुठं स्टोअर होणार आहे, CH मध्ये स्टोअर होणार आहे. ठीक आहे. आणि देन बघा आपण काय केलं, इथं CH काय केले, प्रिंट केलेलं आहे. ओके, आउटपुट काय असेल, हॅलो C. पुढचं फंक्शन घ्या. नेक्स्ट फंक्शन आहे strcmp. तर हे फंक्शन काय करेल हो, तर हे फंक्शन काय करेल, फर्स्ट स्ट्रिंग आणि सेकंड स्ट्रिंग जे काय दोन स्ट्रिंग तो ॲज अ पॅरामीटर म्हणून घेणार आहे, तर ते दोन्ही स्ट्रिंग्स तो काय करेल, कम्पेअर करेल आणि रिटर्न 0 बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल. बघा इथं जर दोन्ही स्ट्रिंग इक्वल असतील तर तो काय रिटर्न करेल, 0 रिटर्न करेल. इफ वी आर युजिंग गेटएस फंक्शन विथ रीड स्ट्रिंग फ्रॉम दी कन्सोल. इथं बघा तुम्हाला गेटएस फंक्शन हे यूज करावं लागणार आहे, कशासाठी, टू रीड द स्ट्रिंग फ्रॉम कन्सोल. देन पुढं बघा एक्झाम्पल बघू याचं. इथं बघा str1 एक घेतली आपण, str2 एक घेतलेलं आहे. इथं str1 इनपुट घेतले रन टाइम, सेम str2 पण काय घेतले आपण, इनपुट घेतलेले आहे. आणि इथं इफ मध्ये काय केले हो, तर दोन्ही कम्पेअर केलेले आहेत युजिंग strcmp. strcmp str1, str2 एक्झॅक्ट इक्वल टू 0 ही कंडिशन कशामध्ये टाकली आपण, इफ मध्ये टाकलेलं आहे. जर आपण दिलेला इनपुट स्ट्रिंग इथली आणि इथली दोन्ही स्ट्रिंग जर इक्वल असतील तर तुम्हाला मेसेज काय, स्ट्रिंग आर इक्वल, अदरवाईज नॉट इक्वल. ठीक आहे. तर आउटपुट बघा, फर्स्ट स्ट्रिंग तुम्ही हॅलो घेतली, दुसरी पण स्ट्रिंग काय घेतली, हॅलो घेतली, तुम्हाला आउटपुट काय येणार, तर स्ट्रिंग आर इक्वल. जर तुम्ही इथं हॅलो घेतली आणि सेकंड स्ट्रिंग जर तुम्ही काय घेतली, तर हॅलो C घेतली, तेव्हा काय येणार, स्ट्रिंग आर नॉट इक्वल असं काही आउटपुट येईल. देन पुढचं फंक्शन आहे strrev. हे फंक्शन काय करेल हो, जी काय तुम्ही इनपुट स्ट्रिंग देणार आहात त्या फंक्शनला ती स्ट्रिंग काय करेल, तो रिव्हर्स करेल. काय करेल, रिव्हर्स करेल. बघा याच्यामध्ये str एक व्हेरिएबल स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग व्हेरिएबल आहे. इथं आपण काय केली, रन टाइम स्ट्रिंग इनपुट घेतलेले आहे. इथं आपण स्ट्रिंग प्रिंट पण केलेले आहे. आणि आफ्टर दॅट इथं काय केलं, आपण स्ट्रिंग रिव्हर्स केलेली आहे युजिंग द strrev. ती स्ट्रिंग रिव्हर्स होईल आणि त्याच व्हेरिएबलमध्ये काय होणार, इथं सॉरी दिलेली काय स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगचं काय करेल, तो रिव्हर्स स्ट्रिंग करून इथं प्रिंट होणार आहे. तर बघा याचा आउटपुट असेल, एंटर स्ट्रिंग ऑनलाईन टेक हब घेतली आपण, स्ट्रिंग इज ॲज इट इज प्रिंट होईल.
त्यानंतर इथं रिव्हर्स स्ट्रिंग काय होणार आहे, जी आपण स्ट्रिंग घेते ती काय होणार आहे, इथं रिव्हर्स स्ट्रिंग तुम्हाला मिळणार आहे. ओके. देन नेक्स्ट फंक्शन आहे strLWR. तर हे फंक्शन काय करेल, याला जी काय तुम्ही पॅरामीटर स्ट्रिंग पास करणार आहात तर त्या स्ट्रिंगचं तो काय करेल, लोअर केसमध्ये कन्वर्ट करेल. बघा याच्यामध्ये जर तुम्ही दिलेलं पॅरामीटर जे आहे ते जर लोअरमध्ये असेल तर ते ॲज इट इज कशामध्ये राहणार आहे, तर लोअरमध्येच राहणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही दिलेलं जी काही पॅरामीटर स्ट्रिंग आहे ती जर अप्पर केसमध्ये असेल, कशामध्ये असेल, अप्पर केसमध्ये असेल, तर तो काय करेल, अप्पर केसचं तर लोअर केसमध्ये काय करेल, कन्वर्ट करेल. कशामध्ये काय करेल, लोअर केसमध्ये कन्वर्ट करेल. ठीक आहे. तर इथं बघा str घेतली आपण आणि इथं काय केलंय, त्या स्ट्रिंगच्या लोअर केसमध्ये कन्वर्ट करून प्रिंट केलेली आहे. आउटपुट बघूयात. इथं बघा ऑनलाईन टेक हब आपण याच्यामध्ये काय घेतले, फर्स्ट लेटर जे काय आहे कॅपिटल घेतले आपण, बाकीचे स्मॉल आहेत. इथं स्ट्रिंग जी काय स्ट्रिंग आहे त्याची ती प्रिंट केली. इथं मात्र काय झालं, लोअर केसमध्ये सगळी स्ट्रिंग कन्वर्ट झालेली आहे. ओके. पुढचं नेक्स्ट फंक्शन आहे strUpr. तर हे काय करेल, व दिलेल्या स्ट्रिंगचं अप्पर केसमध्ये कन्वर्ट करेल. तर इथं बघा str व्हेरिएबल घेतलेलं आहे, स्ट्रिंग व्हेरिएबल. इथे इनपुट घेतलंय, इथे काय केले, स्ट्रिंग कन्वर्ट करून आपण प्रिंट केलेलं आहे. तर आउटपुट बघायचं, एंटर स्ट्रिंग ऑनलाईन टेक हब घेतली, ती स्ट्रिंग इनपुट घेतली आपण, ॲज इट इज प्रिंट केली, ॲज इट इज प्रिंट झाली. अप्पर स्ट्रिंग काय येईल, तर ऑल लेटर काय येतील, इथं कॅपिटल येतील. तर आपण strUpr हे फंक्शन यूज केलेलं आहे. त्यानंतर अजून एक फंक्शन बघूयात आपण, str. आता हे फंक्शन आपण कधी यूज करणार आहोत, तर बघा दिस फंक्शन रिटर्न्स पॉइंटर टू दी फर्स्ट ऑकरन्स ऑफ मॅच्ड स्ट्रिंग इन द गिव्हन स्ट्रिंग. जर तुम्हाला एखाद्या स्ट्रिंगमध्ये दुसरी सब स्ट्रिंग जर तुम्हाला सर्च करायचं असेल तेव्हा तुम्ही strstr हे फंक्शन यूज करू शकताय. इट इज यूज टू रिटर्न सब स्ट्रिंग फ्रॉम फर्स्ट मॅच टिल द लास्ट कॅरेक्टर. म्हणजे इथे काय होणार आहे, सब स्ट्रिंग जी काय तुम्ही देणार आहात त्या फंक्शनला, ती स्ट्रिंग जिथं मॅच होईल त्या स्ट्रिंगमधून का तिथून पुढचं लास्ट कॅरेक्टरपर्यंत का होणार आहे, स्ट्रिंग का होणार आहे, प्रिंट होणार आहे. बघा इथं सिंटॅक्स कसा यायचा, कॅरेक्टर str हा 2 पॅरामीटर घेतो, एक असेल कॅरेक्टर, हा दुसरा असेल काय, मॅच, किंवा त्याला आपण सब स्ट्रिंग पण म्हणू शकतो, की जी तुम्ही प्रेझेंट आहे का नाही ते चेक करणार आहात ते. ठीक आहे. तर बघूयात इथं बघा आता strstr हे जे काय फंक्शन आहे, टेक्स टू पॅरामीटर्स. फर्स्ट पॅरामीटर काय तर स्ट्रिंग आहे, तर ते काय करेल, फर्स्ट पॅरामीटर 1 मिनिट बघा, फर्स्ट पॅरामीटर काय करेल, फर्स्ट पॅरामीटर इट रिप्रेझेंट द फुल स्ट्रिंग फ्रॉम व्हेअर सब स्ट्रिंग विल बी सर्चड. स्ट्रिंग मध्ये काय असेल, तो हे जे काय फर्स्ट याच्यामध्ये काय असेल, की ज्या स्ट्रिंग मध्ये तुम्ही काय करणार आहे, दुसरी सब स्ट्रिंग सर्च करणार आहे, ज्याच्यामध्ये सर्च करणार ती स्ट्रिंग असणार आहे. आणि मॅच मध्ये काय असणार आहे, की जी सब स्ट्रिंग तुम्ही सर्च करणार आहे ती सब स्ट्रिंग असणार आहे. कशामध्ये, मॅच मध्ये. एक्झाम्पल बघा, इथं आपण एक str घेतलंय, त्याच्यामध्ये एक सेंटेन्स दिले, दिस इज जावा टी पॉइंट विथ सी अँड जावा, अशा आपण एक स्ट्रिंग दिलेली आहे. त्यानंतर अजून एक आपण सब काय केली, पॉइंटर स्ट्रिंग आपण डिक्लेअर केले युजिंग द कॅरेक्टर. तर या ठिकाणी बघा इथं सब इक्वल टू str ब्रॅकेटमध्ये str कॉमा जावा. तर इथं काय होईल, ही जी काही सेकंड स्ट्रिंग आहे ही सेकंड स्ट्रिंग काय असेल, व सब स्ट्रिंग असणार आहे. काय असणार आहे, सेकंड स्ट्रिंग ही सब स्ट्रिंग असणार आहे. आणि ही स्ट्रिंग काय होणार आहे, str मध्ये काय होणार आहे, सर्चिंग होणार आहे. काय होणार आहे, सर्चिंग होणार आहे. ज्या ठिकाणी मॅच होईल तिथून पुढचं सगळे स्ट्रिंग काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. तर इथं काय घेतलं आपण, जावा घेतली. तर बघा या स्ट्रिंग मध्ये ज्या ठिकाणी जावा आहे, जावा पुढे बघा इथं आहे, तर इथून पुढचं अप टू लास्ट लेटर पण काय होणार, स्ट्रिंग प्रिंट होणार आहे. तर याचं आउटपुट बघा, आउटपुट काय आलंय, जावा टी पॉइंट विथ सी अँड जावा. ठीक आहे. तर थँक्यू. बघा आज विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघितले, तर str फंक्शन्स बघितले आहेत. कोणते कोणते बघितले, तर strlen बघितलंय, त्यानंतर strcpy बघितलंय,
त्यानंतर STR कॅट बघितलाय, त्यानंतर STR CMP, त्यानंतर STR REV, STR LWR आणि STR UPR. तर हे स्ट्रिंग फंक्शन होते. तुम्हाला नक्कीच फंक्शन समजले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओची लिंक शेअर करा, चॅनलची लिंक पण शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मिळत राहतील. थँक्यू.